मंगळवारी 31चं सेलिब्रेशन करताना जबाबदार नागरिक आहोत हेही लक्षात ठेवा। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे। शिवाय सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी होऊ नये यासाठी सुद्धा पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी बंदोबस्ताचं नियोजन केलंय। गोवा राज्यातून मद्याची तस्करी होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर आणि नाक्यांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्याची सूचना पोलीस अधीक्षकांनी केली आहे। हुल्लडबाजी, सायलेन्सर काढून फिरणं, ड्रंक अँड ड्राईव्ह याबाबत पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलंय। सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नूतन वर्षाचं स्वागत करताना कायद्याचं आपण पालन करावं, कुठली हुल्लडबाजी करू नये, प्रशासनास सहकार्य करावं। त्याचबरोबर मद्यपान करून किंवा कुठल्याही इतर नशा करून वाहन चालू नये, जेणेकरून आपला स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव आपण धोक्यात आणणार नाही। पोलीस दलातर्फे हे उद्याचा जो बंदोबस्त त्याच्यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जी महत्त्वाची ठिकाणं आहे कोल्हापूर जिल्ह्यातली त्या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी देखील पोलीस दलातर्फे करण्यात येईल। मद्यप्राशन करणाऱ्यांकडे परवाना आवश्यक आहे, मात्र सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करता येणार नाही। तसंच महिलांची छेडछाड होऊ नये, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस दक्ष असतील असं अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं।